तर नाही, अजिबात नाही. तर मरण म्हणजे काय, आता सगळ्यात पहिली आपलं पाप कोणी केले, आदाम आणि हवेने. जेव्हा ते एदेन बागेत होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा दिली होती की त्या झाडाचं फळ खाऊ नको, तरी पण त्यांनी सर्पाचं ऐकून ते फळ खाल्लं आणि ते देवाला म्हणजे जेव्हा देवाने त्यांना आवाज दिला तेव्हा ते लपून बसले, ते म्हणजे परमेश्वरासमोर आले नाही. म्हणजे तर परमेश्वराकडे त्यांनी पाप केलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा आपण एखादा पाप करतो तर परमेश्वर म्हणजे त्यांच्यात जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं ते पापामुळे निघून गेलं आणि ते त्यांचं जे परमेश्वराशी नातं होतं ते तुटलं. म्हणजे आपण जेव्हा एखादं पाप करतो तेव्हा नकळत आपण परमेश्वरापासून लांब जातो, आपण परमेश्वराच्या नजरेला देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जी आपल्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असतं ती पापामुळे आपल्यामध्ये राहत नाही. म्हणजे त्यासाठी आपण कधीच पाप नाही केलं पाहिजे. दुसरं वचन आहे, आपल्या ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असो त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. तसंच स्तोत्र संहिता 8:18 माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असला तर प्रभू माझे न ऐकतात. म्हणजेच आपण जेव्हा पाप पण करतो आणि प्रार्थना पण करतो तर परमेश्वराची प्रार्थना कधीच ऐकत नाही आणि त्याच्यामुळे आपली प्रार्थना कधीच ऐकत नाही. म्हणजे वचनात लिहिलंय पण की आपण एकाच वेळी दोन दाण्यांची कापी करू शकत नाही. म्हणजे पाप आणि विश्वास किंवा पाप आणि प्रार्थना एकत्र राहू शकत नाही. म्हणजेच आपण पापामुळे परमेश्वराची आपलं जे नातं असतं ते तुटतं, जी कॉन्टॅक्ट असतं आपलं, जी आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जी परमेश्वराशी बोलतो ती परमेश्वरापर्यंत आपलं म्हणणं पोहोचत नाही. त्याचप्रमाणे प्रकटीकरण 21:8 मध्ये लिहिलंय की परंतु भेकड व विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, गारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे वक्र व गंधकाचे सरोवर हे दुसरे मरण आहे. म्हणजे आम्हाला हे मरण कोणत्या प्रकारचं येणार आहे, तर आम्ही आत्म्यात नेले जाणार आहे आणि आम्ही स्वर्गात न जाता कोण जाणार आहे, भेकड, विश्वास